बदलापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। बदलापूरमधील बाल लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। महत्त्वाचं म्हणजे कालच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आलं होतं। त्यानंतर समाजाने यावर संताप व्यक्त केला, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा घेतला नाही। येत्या 13 आणि 14 जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। त्यामुळे वाढता विरोध लक्षात घेता आता तुषार आपटेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। तुषार आपटेंच्या नगरसेवक निवडीनंतर विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल केलाय, तर लैंगिक शोषणाबद्दल भाजपाने त्यांना बक्षीस दिलंय का असं देखील म्हटलं जाते। असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। आता हे प्रकरण जास्तच वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे बदलापुरातील नागरिकांनी देखील यावर संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात भाजपाने आपटेंची निवड केल्यामुळे भाजपाची नाचक्की झाल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडात आता या बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा आपटे एक सहआरोपी होते आणि त्यामुळेच ते जामिनावर सध्या बाहेर आलेत। मात्र आरोपी असताना त्यांनी स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने आता राजकारणातून मोठा संताप व्यक्त करत त्यांची पदावरून